त्याचबरोबर श्रीनाथ चषकाचे मंडळीचे धडाडीचे कार्यकर्ते प्रणय सोनवणे यांचं दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला सुपा टीम, एक खेळाडू पाठवा सुपा टीम. त्याचबरोबर मंडळाचे कार्यकर्ते यशराजजी काठे त्यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. श्रीनाथ चषक 2026 च्या निमित्तानं प्रतीक चांगोडे आणि त्यांची जोडी आता समीर तांबोळी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. पाच षटकांची मॅच आहे श्रीनाथ चषक 2026. आता आपण सुरुवात करणार आहोत. आजचा दिवस मात्र या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. पहिल्या मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि त्याच्या जोडीला समीर तांबोळी पोच आहेत. ऑन स्ट्राईकला आहेत. ऑन स्ट्राईकला समीर तांबोळी, नॉन स्ट्राईकला प्रतीक चांदगुडे. नॉन स्ट्राईकला समीर आहेत, ऑन स्ट्राईकला प्रतीक चांदगुडे. या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य पंच आमचे अक्षयजी चांदगुडे आहेत. आता मॅचला स्टार्ट करतील. गोलंदाज पहिल्या षटकासाठी मिस्टर के के कुणाल कापरे सज्ज होत आहेत पंचांच्या उजवीकडून. पहिलाच बॉल उलट दिशेने खेळलाय, पाठवून दिलाय सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड स्लो झाली आहे. एक मिळाली आहे. डबलचा प्रयत्न, धावचीची संधी आहे परंतु आताच्या बॉलवरती दोनही धावा अगदी कंप्लीट होतील. दोन धावा ज्या आहेत त्या मिळत आहेत. पहिलाच बॉल होता, त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. प्रतीक आहेत आणि या बॉलला जाऊ दिलं जाते. आताचा बॉल मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय. कुणाल कापरे, जबरदस्त खेळ कुणाल कापरेचा सातत्यानेच राहिलाय परंतु दिवस मात्र महत्त्वाचा आहे. तिसरा दिवस या स्पर्धेचा श्रीनाथ चषक 2026चा महासंग्राम. आयोजकांची अफाट कष्ट या टुर्नामेंटसाठी. त्यानंतरचा बॉल बिगिट करायचा प्रयत्न, हलकीशी कडा, फलंदाज अंदाज बांधूनच बाद झालेत प्रतीक चांदगुडे. बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का युवराज परदेशी सुपा 11 संघाला. 2 धावा दफलकावरती, 1 विकेटचं नुकसान. चला बॅट्समन चला लवकर, बॅटर चला लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. बनसूर आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. चला मॅचला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सुरुवात करूया. धावसंख्या 2 या आकड्यावरती. पहिला धक्का संघासाठी या ठिकाणी आपण पाहतो टीम सुपा 11. जाऊयात मॅचच्या दिशेने. नवीन संघ कोण असेल तर आयोजन कमिटीची संपर्क करायचा आहे. पुढे खेचलेला आहे, क्षेत्ररक्षक होते आणि प्रयत्न चांगले पाहायला मिळालेत आताच्या बॉलवरती आणि चेंडूला रोखणं फार गरजेचं होतं. आताच्या बॉलवरती 1 धाव जी आहे ती कंप्लीट होती आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 3. 3 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल कापरेचा खेळ मात्र जबरदस्त राहिला. प्रत्येक मॅचमध्ये बऱ्याच स्पर्धेमध्ये खरं तर या खेळाडूचा खेळ आम्हाला सातत्यानेच पाहायला मिळतो परंतु आता वीर आहेत. पुन्हा अपील केली जाते. पंचांकडे मागणी आहे परंतु तितकीच अपील तगडी नाही आणि आताचा बॉल डॉट आलाय. निर्धाव चेंडू सांगते आताच्या बॉलवरती झालेले आहे. समीर तांबोळी बनसर देखील मैदानाच्या आतमध्ये परंतु कुणाल कापरे
त्याचा खेळ मात्र आतापर्यंत जबरदस्त राहिला आहे. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकाचा आता आणि पुन्हा एकदा समीर तांबोळे ऑन स्ट्राईक. श्रीनाथ चषक भव्य फुलपिच गावास टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. लागणारा 16 आडव्या बॅटने क्लिअर करायचा होता. पुन्हा एकदा यष्टीरक्षक क्षेत्ररक्षण करताय. चेंडू डॉट आलेला आहे. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. युवराज परदेशी सुपा 11 3 धावा धावफलकावरती, एका विकेटचं नुकसान. 3 धावा धावफलकावरती आहेत, एका विकेटचं नुकसान. या ठिकाणी आपण पाहूयात दुसऱ्या षटकाला आता सुरुवात करूयात आणि या दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज पुढे केलाय जय आलेत. जय आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सज्ज होतात. पहिला बॉल बिगिट केली. पहिल्याच बॉलला जज केलं गेलंय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू पोहोचतोय की परंतु क्षेत्ररक्षक पोहोचताय. 2 मिळतील. तिसरीचा प्रयत्न राहिलाय. धावचीची संधी बनते आणि आताच्या बॉलवरती 3ही धावा मात्र कंप्लीट होत आहेत. येस, पहिलाच बॉल जयचा आणि पहिल्याच बॉलवरती 3 धावा येत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक तब्बल 51,000ची कॅश प्राईज, तर द्वितीय क्रमांक 31, तर तृतीय क्रमांक 21, तर चतुर्थ क्रमांक 15,000ची कॅश प्राईज या टुर्नामेंटसाठी या ठिकाणी पाहतोय आपण. जय पुन्हा पंचांच्या डावीकडून स्टार्ट आहे. क्षेत्ररक्षक आता मात्र सुट्टी मिळणार नाहीये. फलंदाज बाद होत आहेत. पाठीमागचा ट्राय होता परंतु फसला जरूर असेल, परंतु आताचा झेल तो जबरदस्त राहिलाय. समीर तांबोळी मात्र बॅक टू द पोलॅन 0 पे हिरो गोल्डन डकची शिकार. फलंदाज बाद. दुसरा धक्का या संघाला बसत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 आकड्यावरती आहे. जबरदस्त खेळ आतापर्यंत यंगस्टार जेजुरी संघाचा राहिलेला पाहायला मिळाला आहे. साहिल अत्तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आतापर्यंत 2 विकेट, 6 धावा धावफलकावरती, 1.2 चेंडूचा खेळ जो आहे तो पूर्ण होतोय आणि आता साहिल अत्तर मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा जय. नावामध्ये जय आहे. आधी पुढे काय लावायचं ते त्याला ठाऊकच आहे. विजय लावायचं की अजून काय लावायचं, परंतु आता मला लावायचं आहे ती माझी ताकद आणि तीच ताकद आता जय वापरतायत. पुन्हा एकदा बॉल मात्र डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती जरी 3 धावा असतील परंतु त्याच्यानंतरने जयचा खेळ जो आहे तो सुरू राहिलाय. पुन्हा एकदा डॉट आलाय. वाकाई चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलीच मॅच आहे, दिवस क्रमांक 3 आणि पहिल्याच मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. पहिलाच डाव आहे आणि पहिल्याच डावामध्ये दुसऱ्या षटकामध्ये जयचा खेळ अगदी जबरदस्त राहिला टीम यंगस्टार जेजुरी संघाकडून. हाई बॉल पुन्हा एकदा नियंत्रित टप्प्यांवरती नियंत्रित खेळ आपल्या संघासाठी गरजेचा असतो. तोच खेळ आता जय यांचा राहतोय आणि चेंडू पुन्हा डॉट आला आहे. बॅक टू बॅक लगातारची 3 चेंडू डॉट. शेवटचा बॉल आता उरलेला आहे. या षटकामध्ये आत्तापर्यंत 5 बॉलमध्ये 3च धावा, 1 विकेट देखील आपल्या नावावरती करत असताना जय चांगले राहिले. तिकोन की आहे जयची चांगली राहिली आहे. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2चा. फलंदाज पुन्हा सज्ज होते धाव घेण्यासाठी. होकार नकार. डॉट खेळे आहेत. पुन्हा एकदा सिंगल जर घेत असाल तर स्ट्राईकवरती पुन्हा तुम्हीच येचाल, त्याच्यामुळे इथे रोखलेला आहे. आणि त्याचबरोबर आताचा बॉल मात्र डॉट आलाय. लगातारच्या 5ही चेंडूवरती एकही धाव खर्च केलेला नाही आहे. लाजवाब गोलंदाजी जयची राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये कुणाल कापरे होता. 3 धावा खर्च करत असताना 1 विकेट आपल्या नावावरती करतील, परंतु जयने देखील त्याचा नावाचा डंका आता षटक क्रमांक 2 मध्ये तोही 3च धावा आणि 1 विकेट आपल्या नावावरती करतोय. 2 षटकांचा खेळ संपला. युवराज परदेशी सुपा 11 टीम 6 धावा धावफलकावरती, 2 विकेटचं नुकसान. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा मिस्टर के अर्थात कुणाल कापरे पंचांच्या उजवीकडून सुरुवात घेत आहेत.
पहिलाच बॉल आहे. पहिल्याच बॉलवरती जास्त टप्प्याची उसळी, त्याचा फायदा उठवायचा तर आहे आम्हाला. तोच प्रयत्न फलंदाजांचा राहिला आहे. 2 मिळत आहेत. तिसरीसाठी प्रयत्न, धावचीची संधी आणि त्याचबरोबर आताच्या बॉलवरती 3 धावा पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती मिळवल्यात. जेवढं कमवलं आहे ते कमवूनच ठेवायचा प्रयत्न इथे अगदी फलंदाज करतायत. धावसंख्या 3च्या मदतीने 9 या आकड्यावरती पोहोचेल. 9 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा बॉल, चांगला फटका इथे खेचलेला आहे. पावलांचा योग्य वापर, बरोबर मिड ऑफमध्ये आताच्या बॉलला पाठवून दिला आहे. एक धाव जी आहे ती पुन्हा एकदा क्लिअर केली जाते. मनसूर असतील आणि साहिल असतील, मनसूर असतील आणि साहिल असतील, पार्टनरशिप आपल्या संघासाठी चांगली गरजेची आहे. ती पार्टनरशिप इथे करतील का? ओहो, दांडी 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 गोल, फलंदाज बाद. साहिल मात्र आता बॅक टू द पवेलियन होत आहेत. मनसूर आउट झाला का साहिल झाला? मनसूर मात्र इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट आलेली आहे. साहिल नॉन स्ट्राईक वरती आहेत आणि मनसूर मात्र बाद झालेत. पहिल्या बॉलवरती 3, त्यानंतर एक सिंगल आणि त्याच्यानंतर दांडी गोल. 3 विकेटचं नुकसान. 10 धावा धावफलकावरती. युवराज परदेशी सुपा 11 संघाची परिस्थिती आता अशी राहिली आहे. तिसऱ्या षटकातले अजून 3 बॉलचा खेळ इथे उरला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय निखाळजी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. जाऊयात मॅचच्या दिशेने. कुणाल पुन्हा एकदा स्टार्ट घेत आहे. संजय आहेत ऑन स्ट्राईकला. अनुभव आहे, हलक्यातनं खेळायचा प्रयत्न होता. चांगला बॉल आता पुन्हा एकदा कुणाल कापरे यांच्या वतीने येत असताना डॉट आलाय. यंगस्टार जेजुरी त्यांच्या विरोधात युवराज परदेशी सुपा 11 संघ. बराच दूरचा प्रवास आज मात्र या वीरनगरीमध्ये करतायत सर्व खेळाडू. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्रीनाथ चषकाच्या निमित्तानं व्हाईट बॉल, खराब चुंडी या ठिकाणी येतोय. व्हाईट बॉल आताचा पाहायला मिळाला आहे. त्याचबरोबर अमितजी धुमाळ यांचं दरम्यानच्या काळामध्ये आगमन होतंय आणि आगमनाबरोबरच षटकाराचं आगमन होणं तेच गरजेचं आहे. आणि तो सिक्सर आता कुणाल यांच्या विरोधात खेचून मारलेला आहे. संजय निखाळजी यांच्या बॅटमधून 6 धावा. षटकार मिळतोय. धावसंख्या पुढे जाते आणि धावफलकावरती धावांचा आकडा आहे 17. धावा धावफलकावरती आहे. 3 विकेटचं नुकसान आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय. कुणाल कापरेचा खेळ आतापर्यंत जबरदस्त राहिला आहे, परंतु इथे संजय निखाळजी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. त्यांचा खेळ आता जबरदस्त बनत चालला आहे. त्यानंतरचा बॉल, बिगेट केली. फटका इथे फसला गेलाय की काय? क्षेत्ररक्षक पोचतायत, लॉंग लेग क्लिअर करतील. एक धाव जी आहे ती मिळतीये आणि याचबरोबर आता षटक क्रमांक 3चा खेळ संपला. धावफलकावरती टीम युवराज परदेशी सुपा 11, 18 धावा धावफलकावरती. 3 विकेटचं नुकसान. 3 षटकांचा खेळ संपला. आता षटक क्रमांक 4ला सुरुवात करूयात. गोलंदाज आलेले आहेत. संचित आलेत. 4थ्या षटकासाठी संचितला पुढे केलं जात आहे. चांगलाच बॉल पहिला संचित यांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतोय. डॉट आला आहे. ऑन स्ट्राईकवरती तेच आहेत फलंदाज ज्यांनी पाठीमागच्या षटकामध्ये एक षटकार खेचलेला आहे कुणाल कापरे यांच्या विरोधात. त्यांच्यापुढे आता डॉट बॉल आणणं फार गरजेचं आहे आपल्या संघाला.
तोच प्रयत्न आता संचित यांच्या माध्यमातून खरं तर सुरू राहील. त्यानंतरचा बॉल आहे. श्रीनाथ चषक 2026 मीटरचा काटा वाकावा एवढ्या वेगाने आताचा बॉल खरं तर ट्रॅव्हल करतायत इथे संचित आणि यस बाईची सिंगल आताची दिली जाते. या बाईची एक सिंगल मिळेल. बिगिट केली जाते. आताच्या बॉलला चांगला फटका आताच्या बॉलवरती खेचलेला आहे. एक धाव जी आहे ती मिळते आणि सिंगल मिळेल. त्याचबरोबर आमचे लाडके आयोजक आहे श्रीनाथ चषकाचे अमितजी धुमाळ यांचं दरम्यानच्या काळामध्ये शुभ आगमन. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतरचा बॉल पाठीमागे एक सिंगल आलती परंतु आताचा दादा डॉट आला आहे. पाठीमागच्या बॉलवरती सिंगल होती. आताच्या बॉल बॅक टू बॅक 2 सिंगल करा आणि त्याच्यानंतर डॉट आलाय. 4 चेंडू कंप्लीट झालेत. चांगला खेळ आतापर्यंत संचित यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या 20 या आकड्यावरती आहे. 2 बॉलचा खेळ आता षटक क्रमांक 4 मध्ये उरला आहे. साहिल आणि संजय मैदानाच्या आतमध्ये असताना परिस्थिती अशी असावी का तेही देखील आता महत्त्वाचं आहे. परिस्थिती कशी असो बदलण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. तो प्रयत्न आता संजय यांच्या बॅटमधून पुन्हा होईल का. याही बॉलवरती सिंगल आहे ती पुन्हा एकदा मिळतीये. धावफलकामध्ये बदल. संघाची धावसंख्या आता 1च्या मदतीने 21. 3 विकेटचं नुकसान. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4चा उरलाय. आयोजन कमिटी यानंतर होणारी मॅच कळवा. आयोजन कमिटी पुढच्या मॅचचा अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवा. शेवटचा बॉल आहे षटक क्रमांक 4चा. हवेमध्ये चेंडू राहिलाय. क्षेत्ररक्षक होते जय परंतु आताचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्राची पॉवर आहे आणि त्याचबरोबर तो निर्णय पाहूयात पुन्हा एकदा निर्णय काय येईल. आणि टप्पा खात चेंडू मात्र सीमा पार मिळतो. रन 4 चौकार जो आहे तो मिळेल. आणि आता षटक क्रमांक 4चा खेळ संपला. युवराज परदेशी सुपा 11 धावफलकावरती. धावांचा आकडा 25. 3 विकेटचं नुकसान. 25 धावा धावफलकावरती आहे. 3 विकेटचं नुकसान. 4 षटकांचा खेळ संपला. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. लक्ष्मण सर पुढच्या मॅचचं शेड्यूल कळवा. वाघळवाडी टीम आणि धुमाळवाडी टीम. कॅप्टन आवाळवाडी टीम आणि वाघळवाडी टीम. चला कॅप्टन टॉससाठी पोहोचा. गोलंदाज आलेले आहेत. आता मॅचला सुरुवात करतोय. 5वं षटक आहे आणि 5व्या षटकातल्या पहिल्याच बॉलला गुल केलंय. सीमारेषेच्या बाहेर ताकद आणि नजाकत. चेंडू सीमारेषा पार. सिक्सर. साधावा आताच्या बॉलवरती. चांगलाच तडाखा आहे आणि आता तो खेचून मारलाय. धावसंख्या पुढे जाते. 31 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलेला आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती विकी आलेले आहेत आणि विकी यांच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती सिक्सर. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा. षटकार जो आहे तो पहिल्याच बॉलवरती खेचून मारला आहे. दुसरीसाठी प्रयत्न परंतु आताच्या बॉलवरती आता पंच तुम्हाला दंडित करणार आहेत. वाईट बॉल अगदी आपण पाहूयात. विकी आलेले आहेत. जो आता प्रयत्न राहिला होता त्यांचा तो प्रयत्न आता कायम टिकवून ठेवतात का. खरं तर यंगस्टार जेजुरी संघाची गोलंदाजी जबरदस्त राहिली आहे पाठीमागे 4 षटकांमध्ये. परंतु इथून पुढे शेवटचे 6 बॉल देखील तितकेच गरजेचे आहेत. परंतु पहिल्याच बॉलवरती सिक्सर खेचलेला आहे. दुसऱ्या बॉलवरती त्याचा बदला आम्ही कायमच घेत असतो. टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर देण्याचं काम विकीने देखील करून दाखवले. फलंदाज बाद. धक्का क्रमांक युवराज परदेशी सुपा 11 संघाला. 4था धक्का. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 32.
पाठीमागे खेळाडू बसले त्यांना विनंती आहे दादा पवेलियन मध्ये तुमच्या पोहोचा. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अमीरशी शेख यांचं दरम्यानच्या काळामध्ये शुभ आगमन त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आपल्याला मिळालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आपण करूयात. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 32 धावा, 4 विकेटचं नुकसान, 4 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. गोलंदाज विकी आता सज्ज होत आहेत. खुल्या टप्प्याचा बॉल आहे, उडवलाय हवेमध्ये, अविनाश आहेत आल्याबरोबरच चांगला खेळ आमच्या संघासाठीच गरजेचा आहे आणि तोच खेळ आम्हाला देणं आता गरजेचं आहे. सिक्सर खेळ आहे पहिल्याच बॉलवरती विकी यांच्या पुन्हा एकदा विरोधात. धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती धावांचा आकडा आता 38 या आकड्यावरती पोहोचतील. 38 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. त्याचबरोबर संदीपजी भांडवलकर यांचं दरम्यानच्या काळामध्ये शुभ आगमन होते. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जे संघ आलेले आहेत त्यांनी आपल्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हा बॉल या ठिकाणी आपण पाहूयात खेळाडूपासून दूर आहे आणि खराब चेंडू या ठिकाणी आपण पाहूयात व्हाईट बॉल. त्याचबरोबर वीर ग्रामपंचायतचे शोले साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. आपलं मनपूर्वक साहेब स्वागत आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 39. याही बॉलवरती विकेट केली जाते. क्षेत्ररक्षक आहेत आणि आता सुखरूपरित्या झेल टिपणं तेच काम करायचं होतं आणि आता फलंदाज जे आहेत ते मात्र बाद होत आहेत. विकेट आली आहे. विकी धावा देखील एका साईडून खर्च करतायत. विकेटसाठी देखील त्यांचा प्रयत्न जो आहे तो मात्र चालू ठेवलाय. चला फलंदाज थोडंसं फास्ट खेळा. चला लवकर या मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. अजून चेंडू बाकी आहे त्या षटकाचे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 39, 4 विकेटचं नुकसान. टीम युवराज परदेशी सुपा 11 संघ या ठिकाणी आपण पाहतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल. फलंदाज आले आहेत आणि आल्यास प्रहार जो आहे तो चांगलाच केला. वार चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. सिक्सर. 6 धावा. तुषार लढकत आलेले आहेत आणि पहिल्याच बॉलवरती ते सिक्सर खेळत आहेत. धावसंख्या 45 या आकड्यावरती पोहोचते. शेवटचा बॉल अजून देखील बाकी आहे. शेवटचा बॉल. स्लो वन गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा बॅक टू बॅकचा याही वेळी सिक्सर. जवळजवळ 4 षटकार या षटकामध्ये आलेले आहेत. भरपूर धावा ज्या 4 ओव्हरमध्ये कमवलं होतं ते शेवटच्या ओव्हरमध्ये गमवलेलं आहे आणि टोटल रन्स ऑन द बोर्ड धावफलकावरती धावांचा आकडा आहे 51 बनल्यात. विजयासाठी 52 बनवायचे आहेत. टीम यंगस्टार जेजुरी संघाला 52 धावांची आवश्यकता. चला सुपर 11 टीम चला मैदानाच्या आतमध्ये लगेच पोहोचा. क्षेत्ररक्षण सजवा. टॉससाठी आवाळवाडी आणि वागळवाडी. आवाळवाडी तर दुसऱ्या साईडला वागळवाडी टीम. कॅप्टन चला टॉससाठी या. सन्माननीय शोले भाऊसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. विनंती असेल साहेब या आपल्या शुभ हस्ते आजचा टॉस आपण संपन्न करूया. चला साहेब चला लवकर या. अवाळवाडी टीम आणि वागळवाडी टीम. कॅप्टन चला.
चला वाघळवाडी टीम चला. त्याचबरोबर गणेशजी भोसले कुठे असतील त्यांना विनंती असेल आपण वाघळवाडी टीम चला टॉससाठी पाठवा कॅप्टन. वाघळवाडी टीम अपोजिट संघाचे कॅप्टन आलेले आहेत. वाघळवाडी टीम चला कॅप्टन. वाघळवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय लवकरात लवकर पोहोचवत चला. चला मॅचला पुन्हा एकदा स्टार्ट करूयात. विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 52 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर के के कुणाल कापरे मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. नॉन स्ट्राईकला आहेत प्रथमेश वेलसरे. मॅचला करूयात ऑन. पहिलं षटक मार्गस्थ होतंय आणि गोलंदाज आलेत संजय या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांचा खेळ फलंदाजी करत असताना जबरदस्त राहिला आहे. हलक्यातने खेळ आहे. पहिलाच बॉलला दिशा दिली आहे पॉइंटला. चेंडू जमिनीला गुदगुल करत असताना पहिल्याच बॉलवरती 4 धावा. चौकार. चांगली सुरुवात संघासाठी गरजेची आहे आणि तीच सुरुवात आता फलंदाज मैदानाच्या आतमधून करत असताना कुणाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यंगस्टार जेजुरी संघासाठी चौकार. 4 धावा. ओहो बिगिट करायचा प्रयत्न होता. त्याचबरोबर आताचा बॉल मात्र या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू सांगता आताच्या बॉलवरती होत असताना पाहायला मिळते आहे. सुरुवातीच्या काळामध्ये धावा तर बनल्या नव्हत्या पाठीमागच्या डावामध्ये. शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 4 षटकार खेचले होते अगदी विकी यांच्या विरोधात आणि त्याच धावांचा आता दबाव बनत चाललाय टीम यंगस्टार जेजुरी संघावरती. पुढे सरसावं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. उचललाय पुल टॉसला. तो पॉवरफुल. आम्ही कायमच बॉस असतो तोच कुणाल आता मैदानाच्या आतमध्ये सांगतायत. कुणाल कापरे यांचा ब्लास्ट आहे. षटकार मिळते आताच्या बॉलवरती. धावसंख्या पुढे जाते. 6च्या मदतीने धावफलकावरती धावांचा आकडा 10. 10 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंगस्टार जेजुरी संघ चांगली सुरुवात बनवत असताना पाहायला मिळते. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. कुणाला आहेत पुन्हा एकदा सज्ज. कडप्याचा बॉल बिगिट करायचा प्रयत्न. त्याचबरोबर आताचा बॉल मात्र जबरदस्त आहे. चेंडू अगदी डॉट आलेला आहे.
निर्धाव चेंडू सांगता आताच्या बॉलवरती देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती आहेत आणि आता षटक मात्र पहिलंच आहे. काही डॉट आले तर काही वरती तो आक्रमण देखील राहिला आहे. संजय पुन्हा एकदा आहेत. कोरडपाचा बॉल आहे, समोर खेळायचा प्रयत्न, त्याचबरोबर क्षेत्ररक्षक आहेत काउंट कॉर्नरला. एक धाव जी आहे ती मात्र कंप्लीट करतायत आणि एक सिंगल मिळत असताना धावसंख्या पुन्हा बदलती आहे. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 11. वागळवाडी संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अपोजिट टीम फलंदाजीसाठी तयारीत राहा. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. प्रथमेश वेलसरे होत आहेत सज्ज. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला चेंडूला जाऊ दिलं जातंय आणि वाईट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. खराब चेंडू आताचा. यस, तिसऱ्या पंचांना विचार न करतायत गोलंदाजी टीमने चॅलेंज केली. इट इज अ व्हाईट बॉल. खराब चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आहे आणि आता व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा पुढे जाते. धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आहे. 12 रन्स ऑन द बोर्ड. प्रथमेश बेलसरे ऑन स्ट्राईकला. स्ट्राईक भेटत नव्हती परंतु आता स्ट्राईकवरती आहेत. काय करतील आपल्या संघासाठी यंगस्टार जेजुरी संघ त्यांच्या आता नेतृत्वाखाली खेळतोय. त्यानंतरचा बॉल प्रथमेश. हो, बिगिट करायचा प्रयत्न होता. काय बॉल आता संजय यांच्या वतीने येत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो संपला. धावफलकावरती धावांचा आकडा टीम यंगस्टार जेजुरी आता 12 धावा धावफलकावरती आहे. टार्गेट जरी 52चं असलं तरी सुरुवात आपल्या संघासाठी जी करायची होती ती सुरुवात तर आता झालेली आहे. आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. कोणता खेळाडूला पुढे केलं जातंय, कोणत्यावरती ही जबाबदारी दिली जाईल. मनसूर आता बॉलिंग ट्रॅकवरती येत आहे. षटक आता मार्गस्थ करतील. 12 धावा धावफलकावरती आहेत. ऑन स्ट्राईकला कुणाल कापरे सज्ज झाले, जिथे 5 बॉलमध्ये 11 धावा त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत आल्यात. चला मॅचला स्टार्ट करूयात. पुन्हा जास्तीचा वेळ नकोय टीम लक्षात घ्या. चला मॅचला स्टार्ट करूयात पुन्हा एकदा. त्यानंतरचा बॉल मनसूर यांचा पहिलाच बॉल आहे. कुणाल आहेत विकेट करायचा प्रयत्न. फटका फसलाय पहिल्याच बॉलवरती. कुणालची कोंडी झालेली आहे आणि कुणाल कापरे आता बाद होत आहेत. फलंदाज विकेट. दुसरा षटकातला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती कुणालची शिकार राहिलेली आहे आणि त्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी पोहोचत आहेत. आक्रमण विकीवरती पाठीमागच्या डावामध्ये भरपूर झाला आहे परंतु आता जे काही करायचं आहे या डावामध्ये तो कमबॅक आपल्या संघासाठीच गरजेचा आहे. तोच आता संदेश आता विकी घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. 12 धावा धावफलकावरती, एका विकेटचं नुकसान. टीम यंगस्टार जेजुरी संघाची परिस्थिती आणि आता विकी आलेत.
चला मॅचला पुन्हा एकदा स्टार्ट करूयात. फलंदाज ऑन स्ट्राईकला सज्ज होत आहेत. बिगिट केली आल्या आल्याच जे गमवलं होतं मी पाठीमागच्या डावामध्ये तेच आता कमवण्याचा प्रयत्न विकी करतायत. आल्याबरोबरच षटकार खेळलेला आहे. आता मनसूर यांच्या विरोधात आल्याबरोबर सिक्सर खेळ आहे. धावसंख्या 6 धावांच्या मदतीने पुढे जाते. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये श्रीनाथ चषक 2026चा महासंग्राम या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय, जिथे प्रथम क्रमांक 51,000ची कॅश प्राइज आहे. त्यानंतरचा बॉल षटकार आलाय पाठीमागच्या बॉलवरती. तोच कमबॅक गरजेचा आहे मनसूरला आता, परंतु विकीला थांबवू शकतात का तोही क्वेश्चन आहे. समोर खेळ आहे. एक मिळते आताच्या बॉलवरती. या स्टेट बॉल जो आहे तो आता कळवला गेला आहे. मृत चेंडू या ठिकाणी आपण पाहूयात. बेल्स आहे ती खाली पडली आहे, त्याच्यामुळे आताचा मृत चेंडू आहे. चला मॅचला पुन्हा स्टार्ट करूयात. विकी आहेत सज्ज. पुन्हा बॅक टू बॅकचा आक्रमण पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक तर खेळलेला आहे. पुढे आलेत. चुकी तीच राहिली आहे. जजमेंट तितकंसं नव्हतं. अशा चुका तुम्हाला मागातच ठरतील. मिड विकेटला होते, परंतु तीच चूक आता पाहायला मिळते. जीवनदान दिलं जात आहे विकीला. फायदा उचलू शकतील का आता विकी? संधी एकदाच दिली जाते आणि ती संधी आता विकीला खरं तर मिळालेली आहे आणि संधीचं सोनं पाहणं गरजेचं राहील. तमाम प्रेक्षक राजे आजही या मैदानावरती आहे. श्रीनाथ चषकाचा आनंद लुटतायत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथमेश वेलसरे आताचा बॉल जो आहे तो खेळत आहेत आणि अपील पंचांकडे मागणी करत आहेत, परंतु आताचा बॉल मात्र जबरदस्त वापरलेला आहे. मनसूर यांनी डॉट मिळाला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतो आणि षटकातला अजून 2 चेंडूंचा खेळ उरला आहे. आणि बॅक टू बॅक पुन्हा एकदा डॉट जो आहे तोच येतोय आणि डॉट बॉल आहे. प्रथमेश वेलसरेला आता उभं ठेवण्याचं काम अगदी करत चाललेत. मनसूर थांबणाऱ्यातले नाहीच आहेत. त्यांचा खेळ जबरदस्त राहिलेला आहे. 19 धावा धावफलकावरती, 20 बॉल 33 धावांची आवश्यकता. हो, याही बॉलला जाऊ दिलं जातं आहे आणि त्याचबरोबर चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहूयात डॉट आला आहे. बॅक टू बॅक 3ही चेंडू मात्र डॉट येत आहेत आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 2चा खेळ संपला. यंगस्टार जेजुरी टीम आता धावफलकावरती धावांचा आकडा आहे 19 आणि एका विकेटचं नुकसान. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. चला स्टार्ट करूयात मॅचला. त्यानंतरचा बॉल
पहिला आहे, शतरक्षक आहे, झेल झालेला आहे विकी, मात्र बाद होत आहेत. पुन्हा धक्का, मात्र यंगस्टार जेजुरी संघाला. अगदी बसते फलंदाज बाद. मारुती आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहे. जाऊयात मागच्या दिशेने धावसंख्या 19 आकड्यावरती आहे. 2 विकेटचं नुकसान. मॅचला पुन्हा स्टार्ट करूयात. मारुती आता आलेले आहेत. त्यानंतरचा बॉल. चला जास्तीचा वेळ नकोय, वेळ वाचवा टीम. आल्याबरोबरच आक्रमण करताय, क्षेत्ररक्षक आहेत. धावचीची संधी, कोणाला बाद करायचं होतं, तर आता इथे फलंदाज बाद होत आहेत. मोठा धक्का पुन्हा यंगस्टार जेजुरी संघासाठी. विकेट आली, फलंदाज बाद. मारुती मात्र बाद होत आहेत. सौरभ मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. यंगस्टर आहेत. आता खेळ कसा करतील प्रथमेश वेलसरे. खोलोटप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत ते पुन्हा पोहोचत आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या बॉलवरती एक धाव जी आहे ती मात्र कंप्लीट होतीये. अवांतर धाव जो आहे तो आताचा मिळतोय. अजित पोपटराव धुमाळ आणि त्याचबरोबर सुनीलजी धुमाळ यांचं आगमन होत आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आता पाहूयात, फलंदाज बाद होत आहे. धावची सुरुवात प्रथमेश बेलसर बॅक टू द पवेलियन. युवा उद्योजक त्याचबरोबर आमचे राजूजी शिंदे, सोमनाथ ओवाळ यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. फलंदाज सज्ज झाले आहेत. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपण्यासाठी होते परंतु एक धाव जी आहे ते मिळते. डबलचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी साठी प्रयत्न आहे. थ्रो थोडासा लेट आलेला आहे आणि आता धावसंख्या 2 धावांच्या मदतीने पुढे. धावफलकावरती धावांचा आकडा 24 धावा. 24 धावा धावफलकावरती आहेत. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा सौरभ.
सौरभ आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर चेंडू पुन्हा जबरदस्त राहिला आहे, डॉट आलेला आहे. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी 3चा जो खेळ आहे तो मात्र पूर्ण होतोय. 3 षटकांचा खेळ संपला. टीम यंगस्टर जेजुरी संघ आता 24 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि विजयासाठी 28 बनवायच्यात. प्रकाश आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. चला थोडंसं फास्ट खेळा अक्षय सर, अन्यथा दंडित करून टाका गोलंदाजी टीमला. भरपूर वेळ होतोय, गोलंदाजी टीमला दंडित करू शकता तुम्ही. चला मॅचला स्टार्ट करूयात. गोलंदाज प्रकाश या ठिकाणी आलेले आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल, या बॉलला जाऊ दिलं आलं आहे आणि अवांतर धाव या ठिकाणी आपण पाहतोय. वाईट बॉल मिळाला आहे. पहिलाच बॉल होता प्रकाशांच्या वतीने वाईड आलाय. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. पृथ्वी आलेले आहेत. पहिलाच बॉल तो डॉट खेळतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. फलंदाज सज्ज होत आहेत. पृथ्वी ऑन स्ट्राईकला, प्रकाश आहेत सज्ज. विकेट केलाय. आताच्या बॉलला सीमारेषेच्या दिशेने पाठवलं तर गेलंय. 4 धावांसाठी चौकार खेचून मारलाय आणि 4 धावा मिळतील. धावसंख्या 4च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 29 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहूयात. प्रकाश आलेले आहेत आणि 10 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 10 चेंडू विजयासाठी 23 बनवायच्यात. आणि 23 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजून देखील मैदानाच्या आतमध्येच आहे. शंका तर वाढली फलंदाज, कारण की आता आक्रमण बनवण्यासाठीच आहेत मैदानाच्या आतमध्ये. दुसरीचा प्रयत्न आणि आता 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीटच होत आहेत. 2 धावा मिळतील. मॅच पुन्हा बदलते. 9 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 21 बनवायच्यात. 9 चेंडू 21ची गरज. आताचा बॉल वाईट बॉल, खराब चेंडू या ठिकाणी पाहूयात. 9 चेंडू आता विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. येस 9 बॉल आणि 20 धावा. येस 9 बॉलमध्ये दादा किंवा 2 जरी मोठे फटके आले तरी मॅच बनवू शकते. तर चांगले बॉल जर डॉट येत असतील तरी देखील मॅच बनवू शकते. डॉट येतील का, आक्रमण होईल, परंतु आताचा डॉट आलेला आहे. जो दबाव होता तोच आता वाढत राहिलेला आहे. बॉल, फलंदाज आहेत सज्ज आणि चेंडू मात्र आताचा पुन्हा एकदा डॉट येतोय. शेवटचा बॉल आहे तो उरलेला आहे आणि जाऊयात मागच्या दिशेने. फलंदाज, अंदाज बांधून खेळ खेळायचा होता, परंतु आताचा बॉल मात्र तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाते. जाऊयात पुन्हा एकदा PTC लाईव्ह वॉर्डरूममध्ये. पुरंदर टेनिस क्रिकेट पुणे आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहूयात आताचा बॉल.
फेअर बॉल, चांगलाच बॉल आताचा पाहायला मिळतोय आणि डॉट आलेला आहे. मॅच पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहूयात. 6 चेंडू आणि आता विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. बिगिट केले आताच्या बॉलवरती. चेंडू हवेमध्ये अगदी राहिलेला आहे. एक मिळतीये, डबलचा प्रयत्न करावा तर लागणारच. आता जे आहे तेच करायचं आहे. 5 बॉल आणि विजयासाठी आता 18 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 18 धावांची आवश्यकता. त्यानंतरचा बॉल, फलंदाज आहेत लो पुलटॉस उचललाय. गॅप बनवत असताना आत्ताच्या बॉलला पुन्हा एकदा खेचून मारलंय. डबलचा प्रयत्न, संधी आहे आणि आता पुन्हा एकदा 2 आहेत त्या मात्र कंप्लीट होत आहेत. 4 बॉल आणि विजयासाठी धावांची आवश्यकता. 4 चौकार तुम्हाला खेचूनच मारावे लागतील. 4 चेंडू 4 चौकारांची आवश्यकता. जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा विकेट केलेली आहे. फटका जो आहे तो फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल आहे तो होतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत आणि इक्वेशन आता इथून पुढे आहे. 3 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. 3 बॉल 16ची गरज. प्रतीक चांदगुडे आता पुढे आलेले आहेत. पुन्हा सज्ज झालेत. प्रतीक आलेले आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये कोण आलंय आणि त्याचबरोबर 1 धाव जी आहे ती पुन्हा एकदा आताच्या बॉलवरती मिळते. डबलचा प्रयत्न केला जातोय. 2 ज्या आहेत त्या मिळतील. तिसरीसाठी सुद्धा प्रयत्न करावा तर लागणारच आहे आणि आताच्या बॉलवरती 3 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या पुढे आणि आता 2 बॉल 13 धावांची आवश्यकता. काल सुपर ओव्हर पाहिली आहे, आज पाहायला मिळेल का? जेजुरी संघाकडे तेवढी क्षमता तर आहे आणि 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. कालच्या दिवसामध्ये सुपर ओव्हर आम्ही पाहिली आहे आणि आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? फलंदाज ऑन स्ट्राईकला पृथ्वी. खोलून टाकलेला बॉल आता या ठिकाणी आपण पाहूयात. चांगला फटका आता खेचलेला आहे. 1 धाव जी आहे आताच्या बॉलवरती कंप्लीट करतील आणि शेवटचा बॉल विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. मॅच संपली की लगेच खेळाडू मैदानाचा ताबा घेतील याची नोंद घ्या. मॅच संपली की लगेच टीम मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील याची नोंद घ्या. शेंडकरवाडी टीम, चला शेंडकरवाडी टीम मैदानाच्या आतमध्ये लगेच पोहोचा. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये त्वरित सजवायचं आहे. मॅच लगेच आपण सुरू करणार आहोत.